माध्यम लोकशाहीचा कणा असतात असं आपण ऐकत आलोय, पण जेव्हा तोच कणा सत्तेसमोर वागतो तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होतो। एक काळ होता जेव्हा गांधी, फुले, आंबेडकर, टिळक, आगरकरांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज जागा केला। पत्रकारिता म्हणजे प्रबोधन, पत्रकारिता म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा होता। आज मात्र चित्र वेगळं आहे। आज बातम्या बनत नाहीत, आज बातम्या विकल्या जातात। ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे मथळा आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याकडेच मोकळं कव्हरेज आहे। निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव, पण अनेक माध्यमांसाठी तो कमाईचा हंगाम बनलाय। कोट्यावधींची पॅकेज संस्कृती, पेड न्यूज, मोठमोठ्या जाहिरातींच्या नावाखाली जनतेची दिशाभूल। सामान्य माणसाचे प्रश्न जाहिरात देत नाहीत म्हणून पाणी, रस्ते, महागाई, बेरोजगारी या बातम्या हळूहळू गायब होत गेल्या। जो बिल्डर जाहिरात देतो त्याच्या चुका बातम्या ठरत नाहीत, जो नेता देणगी देतो त्याला प्रश्न विचारले जात नाहीत। माध्यम कधी काळी नेते आणि जनता यांच्यातला दुवा होती, आज मात्र ती नेत्यांची वकील बनली आहेत। म्हणूनच वाचक दूर जातोय, प्रेक्षक कंटाळतोय आणि सामान्य माणूस समाज माध्यमांकडे वळतोय। कारण सत्य दडपता येतं, पण कायम लपवताही येत नाही। वाचा संपूर्ण सत्य, बेलगाम सत्ता आणि बैमान माध्यमांची अभेद्य युती। राजकीय विश्लेषक धनंजय लांबे यांचा विशेष लेख, रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी, फक्त दैनिक आधुनिक केसरीमध्ये।